जातो म्हणजे मयुरेश्वर मंदिराच्या सुरुवातीला 11 पायऱ्या आपल्याला लागतात। 11 पायऱ्या चढून आपण वरती गेलो की मोठा फरस लागतो। त्या फरसावरती सर्वात पहिला आपल्याला नंदीचं दर्शन होतं। तिथून आपण पुढे गेलो 5 पायऱ्या चढून आतमध्ये गेलो की आपल्याला डाव्या हाताला मोठं एक शमीचं वृक्ष दिसतं आणि एक मांदाराचं वृक्ष दिसतं। कुठल्याही गणपती मंदिरात जे गणपती मंदिर जागृत किंवा पहिल्यापासून जे पारंपरिक स्थापित जे गणपती मंदिर आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शमी, मंदार आणि दुर्वा या गोष्टी आपल्याला तिथे जाणवतात। का तर त्या मोरयाच्या नित्य पूजेतील एक घटक असल्यामुळे त्या घटकांचं पूजन करून त्या मोरयाला अर्पित करावा हा आपला भाव घेऊन तिथे त्या वृक्षांची स्थापना केलेली असते। आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला शमीचं मोठं वृक्ष दिसतं, त्यानंतर आपल्याला मांदाराचं मोठं वृक्ष दिसतं।